गाईज दुपारच्या वाजल्यात 3:30 आणि मम्मीने मला पाठवले एक काम करायला टेरेस गार्डनवर. कारण की आज संध्याकाळी मस्तपैकी भरलं वांग आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे, ज्वारीची भाकरी बनवणार आहे. तर त्यासाठी मी आले. आता पाऊस पण आला बघा. मी आल्या हार्वेस्टिंग करून घेऊया, तुम्हाला दाखवतो चला. टमाटर पण घ्यायचं आहे नाही घे ते लाल आहे. नाही असू दे, अजून कडक असलं तर. केवढं मोठं आहे हो. हात लावल्यावर कडकच दिसणार. नाही कडक असलं तर राहू द्यायचं आणि जरा चांगलं पिकतंय ना. हार्वेस्टच्या लेवलला आली. तिथं पण आले 4. गाईज वर आलं का नाही, वर आले की असं पहिला फिरू वाटते, बघू वाटते, मग काय काम करू. हे बघा इथे एक वांग आहे. हे बघा काही वांग एक काढलेलं आहे. अजून नाही दुसऱ्या झाडाला, ह्या झाडाला लागले नाही ते. हां हाय किती आहे. बघ दुसरं पण वांग काढलेलं आहे. आणि हे बघा, हे आहे बिगर काट्याचं आणि हे आहे काट्याचं वांग. आणि ही 2 झाडं आहेत, त्यांना अजून फळं लागायला सुरुवात झाली नाहीत. एका झाडाची तेवढी 2 वांगी मम्मीने काढलेली आहेत. ते नवीन आहे, पण त्याला पण वांग लागलं होतं. झेंडूला बघा गाईस किती फुलं लागलेली आहेत, भरले एकदम. आणि हे बघा रेंज लिहिलेला फुलं आणले. मध्ये बहार येऊन गेला, त्यामुळे आता कमी फुलं आहेत. ते बारकी छोटी काढायची आहेत काय? काढायचे. हां लय होत आहे. गाईज वांगी काढायला आल्यावर ना असं होतंय की वांगी सुटून जातात, मागे दिसतच नाही. आता मम्मीने मला दाखवली इथं 2 वांगी आहेत. हे बघा काटेरी वांग. तर गाईज आता कसं होते सांगतो तुम्हाला, माझं जास्त टेरेस गार्डन येणं होत नाही, त्यामुळे माझं लक्ष नाही. मम्मी रोज येते, त्यामुळे तिला माहिती आहे की आता ही वांगी ह्या झाडाला किती येणार आहेत, ह्या झाडाला किती येणार आहेत. आता बघा इथं पण आहेत ह्या झाडाला भरपूर. काटा लागला बघा. एका झाडावरनं 4 वांगी काढली आता. ही बारकी नाही काढायची, असं ती त्या साईडचीच करायची रे, त्या साईडचीच काढायची सगळी. त्याच्यापेक्षा बारकी नाही काढायची. ती नाही, ती छोटा आहे. ती बघ किती, तर ताटात किती झाली एकूण. गायस ताटात बघा आता एकूण किती झाली. 4 आणि 4 8 झाली वांगी. म्हणजे आजच्या भाजी एवढी झालेली आहे. तर अजून मोठी काय निघतात का बघूया. हे बघा इथंच आहे, समोरच आहे बघा मोठं वांग. कलर एकदम परफेक्ट आलेला आहे. काट लागा लागलं. झाड पुरं गेलं तर वाचवलं काय? ताक टाकलंय फक्त. हो? ताक आणि आपली राख. पावसाळ्यात राख लय जरुरी आहे झाडांना. अजून एक कुठं आहे बघ. टमाटर नको काढायला, आहेत टमाटर काल बाजारात आणल्यात. हां त्या वांग्याला मोठं झालं. हे दिसलं का? हे बघा बिगर काट्याचं वांग आहे. झाले अजून झाड आहेत का तिकडं कुठं वांग्याची एका ठिकाणी नाही ठेवलीस का? तर गाईज बघा आजची हार्वेस्टिंग एवढी झालेली आहे. जवळजवळ 4 4 8 9 10 11 वांगी निघलेले आहेत. बघू शकता तुम्ही, प्लेट भरलेली आहे. आणि आजची भाजी कंप्लीट होणार या वांग्यामध्ये. कारण की ह्याच्यामध्ये एक पण गाईज किडकं वांग नसते. कारण की मम्मी सगळं ऑर्गॅनिक वापरते. आणि एकही खत आम्ही बाजारातून विकत आणत नाही. घरातलं सगळं खत पाणी सगळं मम्मीच करते, ते पण ऑर्गॅनिक सेंद्रिय. घरातलं किचन वेस्ट कंपोस्ट असो, शेणखत असो, परत ताक, परत बाकीचं राख,
बाकी माती वगैरे आपली गार्डनमधलीच माती फिरवते आणि तीच व्यवस्थित करते, जेणेकरून झाडांना पण खत व्यवस्थित मिळेल अशी माती मम्मी बनवते. ती तुम्हाला तिच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटत असेल. आणि बघू शकता आता भाजी पण सगळी आलेली आहे, टमाटर, वांगी, कोथिंबीर सगळ्या भाज्या आहेत. परत भेंडी पण लावलेली आहे मम्मीने, बघा भेंडी पण आलेली आहे. मिरची आहे, मिरची तुम्हाला दाखवते. हे बघा मिरची किती भरली आहे बघा, हे बघा मिरची किती मिरची भरलेली आहे बघा, बघू शकता तुम्ही. ही मोठ्या पद्धतीची आहे आणि तुम्हाला दाखवतो बारीक पद्धतीची, ती पण बघितलं ती मोठ्या जातीची होती आणि ती बघा ती बारीक आहे, बघू शकता बारीक. आणि ह्या साईडला पण आहे मिरची, इकडं पण आहे बघा, हे बघा ही मिरची बघा, ही ब्लॅक कलरची मिरची आहे बघा गाईज. तुम्हाला दाखवतो मिरचीचं झाड बघा, हे बघा गाईज अर्ध्या फुटाचं झाड आहे मिरचीचं, पण मिरच्या बघा किती लकडल्यात. आणि ही मिरची जरा वेगळी दिसते बघा, काळ्या कलरची मिरची दिसते. आणि हे बघा इकडं पण मिरच्या लागल्यात, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा मिरची, हे तर बघा गाईज झाड केवढं छोटं आहे आणि मिरच्या बघा किती भरलेले आहेत. आणि इकडं ही दोन मोठी झाडं आहेत आणि त्यांना मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत बघा. ह्या जाड पद्धतीच्या मिरच्या आहेत, जाड जातीच्या. आणि झेंडू बघा किती भरला इथं, झेंडू एवढा भारी झेंडू आला आहे, असं वाटतंय की अशी एक 7-8 झाडं पाहिजे होती. आणि हे बघा टमाटर पण भरपूर लागायला सुरू झालेले आहेत, टमाटरची पण रोपं आहेत भरपूर, हे बघा इथं पण आहे. आणि त्या साईडला तिकडं पण टमाटरच आहे भरपूर, पूर्ण लाईन ती. आणि ह्या साईडला वांगी, कोबी, मिरच्या, इकडं धने म्हणजे कोथिंबीर, आणि इकडं पुदिना आहे, कांद्याची पात आहे, भेंडी आहे. हे बघा इथं भेंडी पण लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि गाईज बाहेरचं खत एकही वापरत नाही मम्मी, सगळं ऑर्गॅनिक किचन वेस्ट कंपोस्ट. आता इकडं बघा हे टमाटरचे रोपं मोठं करायचं चालू आहे. आता हा लॉट निघाला, हे टमाटर सगळे निघले की रोपं जर खराब झाली तर हा लॉट लावणार मम्मी नवीन ग्रो बॅगमध्ये. म्हणजे ग्रो बॅग त्याच असतील, फक्त रोटेशन चेंज होत राहणार आणि बदल होत राहणार, आणि त्याच्यामध्ये खत वगैरे मिक्स होणार. बाकी हे बघा फळांची झाडं पण बघितलं तुम्ही, हे बघा ह्याला फुलं लागले आहेत. पण मला कमेंटमध्ये सांगा, हे ॲपल बोरचं झाड आहे, ह्याला फुलं लागले आहेत, पण ॲपल बोर लागेल का नाही हे आम्हाला समजत नाही आहे. आम्ही फुलं काय काढलेली नाहीत, कारण की झाडाची ग्रोथ महत्त्वाची आहे. मग मी म्हटलं होतं मध्ये मम्मीला की ही फुलं काढून टाकूया की फळ घ्यायला नको, पण फळ काय अजून लागलेलं नाही, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आता झाडावर असलं तरी काय प्रॉब्लेम नाही. तरी कमेंटमध्ये मला सांगा की फुलं काढायची असतात का असंच ठेवायचे असतात, कारण की आत्ता आम्हाला झाडाची ग्रोथ महत्त्वाची आहे. बघू शकताय तुम्ही किती छोट्या अशा ग्रो बॅगमध्ये आहे, 12x12 इंचचे ग्रो बॅग आहे, पण त्याच्यामध्ये माती आहे फक्त 4-5 इंच, 6 इंच असेल माती. हे बघा 6 इंच माती आहे, 6 इंच ग्रो बॅग फोल्डच केलेले आहे. आणि मी हे बघा चिंचेचं पण झाड आहे. आणि हे बघा मम्मीनं कसलं झाड आणले, तमालपत्र, मसाल्याची पण झाडं आहेत गाईज. हे तमालपत्र आहे आणि तुम्हाला दाखवतो, हे मिरीचं आहे, काळी मिरी. आणि हे बघा आपलं खाऊचं पान पण आहे, आत्ता लावलेले आहेत हे दोन्ही पण. ॲक्च्युली हे मिरीचं झाड आहे की नाही वाळून गेलं होतं, पण फुटून आलं आहे ते खालून. आणि हे बघा पेरूचं झाड आहे. असं फळांची पण आहेत, मसाल्याची पण आहेत, परत पान, खाऊचं पान हे तुम्हाला दाखवलं ते पण आहे, झेंडूचं आहे, टमाटर आहे, जास्वंदीचं फुलं आहेत, डाळिंब आहे, गुलाबाची रोपं आहेत. आणि काय बघा टमाटर, ढबू मिरची ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे पेस्टिसाईड त्यांना वापरले जातात, बाजारात आपल्याला मिळतात त्या, कारण की त्याच्यावर एवढं रोगराईच असते, त्यामुळं नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी करावीच लागते. पण आमच्या टेरेस गार्डनवर बघू शकता तुम्ही, हे बघा केवढं मोठं टमाटर आहे, पण एकही ह्याला औषध नाही, फवारणी नाही, काही नाही. मिरच्या पण बघितल्या तुम्ही, बाकीच्या पालेभाजी पण आहेत, त्याला पण काय नाही. हे बघा इथं कोथिंबीर आहे, बघू शकता तुम्ही किती फ्रेश आहे, पुदिना आहे. तर एकही ह्याच्यावरती कीटकनाशक फवारलं जात नाही. जे काय आहे ते ऑर्गॅनिकच, फक्त ह्याला लागते की महत्त्वाचं निगा. हे बघा मिरच्या बघा किती भरलेल्या आहेत मिरच्या, बघू शकता काय तुम्ही. कसा आहे रिझल्ट सांगा कमेंटमध्ये.
आणि जर तुम्हाला जर असा रिझल्ट पाहिजे असेल तर शकुंतला बंगाली यूट्यूब चॅनलला जाऊन मम्मीचे व्लॉग्स बघा. त्याच्यामध्ये मम्मी वेळोवेळी सांगत असते की काय काय खतं टाकायची, कसं टाकायची, कशा प्रमाणात वापरायची आणि झाडांची निगा कशी राखायची. आणि काय अवघड काय ट्रिक्स नसतात, टिप्स नसतात, सोपेच असतात आणि जे घरात अवेलेबल आहेत तेच मम्मी वापरते. त्यामुळे एवढं सुंदर असं टेरेस गार्डन फुललेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करा तुमच्या गार्डनमध्ये मम्मीच्या ट्रिक्स. आणि हे बघा आता इकडं नवीन कांड्या लावलेल्या आहेत, नवीन ग्रो बॅग भरलेलं आहे. असं वरचेवर माती जेवढी शिल्लक राहील ती प्लांटेशन करायचं, काय नवीन बिया लावायच्या, कांड्या लावायच्या फुलांच्या वगैरे, हे असं चालू असतं आमच्या मम्मीचं. आणि हे बघा हे इकडं घेवड्याचं पण वेल आहे, त्याला मध्येच आम्ही घेवडा काढून नेला आणि त्याच्या मस्तपैकी भाजी पण झाली होती घेवड्याची. इकडे शेवंतीचं फुलाचं आहे, ॲलोवेरा पण आहे बघू शकता. आणि हे ब्रह्मकमळ, बीट, मुळा, पालक. हां अच्छा, इकडं बीट, मुळा, पालक लावलेला आहे बघा. ही बीट आणि मुळ्याची रोपं आहेत बघा, ही बारीक बारीक. आणि पालक लावलेस काय बघा गाईस. तर असं चालू असते मम्मीचं आमच्या काम. हार्वेस्टिंग तर तुम्ही बघतायच की काय काय हार्वेस्ट होते. आम्ही आता वांगे बघा केवढे निघलेले. आणि हे बघा टमाटरची साईज बघा तुम्ही. बाजारात मिळणाऱ्या किंवा आपण शेतात पिकवणार आहे ना तसेच टमाटर आपल्याला इथं टेरेसवर मिळू शकतात. फक्त थोडीशी निगा आणि थोडीशी त्याला खत पाणी व्यवस्थित वेळेवर केलं आणि हां रोगांचं नियंत्रण ठेवलं की बाकी काय लागत नाही. ताक, राख, शेणखत, किचन वेस्ट कंपोस्ट, परत कोकोपीट, हां आणि पाण्याचं नियोजन पाहिजे, बाकी काहीच लागत नाही. आणि हां सगळ्यात महत्त्वाचं असते गाईज झाडांना तुमची केअर. झाडांना हात जरी फिरवलं ना तर त्यांना समजते की आपली केअर चालू आहे, त्यामुळे ती झाड आपोआप चांगलं होणार. थांब. तर आता मम्मी सांगते बघा काय झालं होतं. हां बोल. झाड पुरं गेलं हे हे हां याला ताक टाकलं हां आणि राख शिपडली होती, पानं टवटवी झाले. आता हे बघ हे पण तसंच आहे. याला मी काल परवा दिवशी याला ताकानं आंघोळ घातली पुढे, म्हणजे किड ही जे रोग असतो ना पानावरचा, हे बघा, मिरचीला पान असं हे पानाचा रोग येतो. हा पानं गोळा होतात आणि फुलं ही सगळं गळून जातं आणि झाड पुरं वाळून जातं. याला ताकानं आंघोळ घातल्या, पानचट ताक करायचं, आंघोळ घालायचं आणि त्यानंतर या पानावर फुलावर असं राख शिपडायचं. टमाटर, वांगी काय. तर ही 2 रोपच गाईज मरत होते ते मम्मीने रिकवर केल्यात, बघू शकता गाईज तुम्ही समोर रिझल्ट आहे तुमच्या. आणि हे झाड पण मम्मी बोलली मला मगाशी वांगी काढताना की हे वांग्याचं झाड पण पूर्ण जात होतं. ह्या साईडला दिसू शकते तुम्हाला. मम्मीला हां हे प्रूनिंग केले बघा. हे जे जे खराब झालेले फांदे असतात ना ते मम्मी काढून टाकते आणि ज्या चांगल्या फांदे आहेत त्याला वाचवून त्याच्यावर उपाय करून हे बघा झाड तुमच्या समोर आहे. बघा गाईस टमाटर बघा, टमाटरची साईज बघा कशी आहे. ताकानं राखानं शेणखत. आणि हे गाईज देशी रोपं आहेत, नर्सरीमधली वगैरे रोपं नाही आहेत. नर्सरीमधून आम्ही काय आणलेली हे कोबीची वगैरे रोपं आणलेली. कोबी आणि मिरचीची 2 रोपं. हां घरात तयार केलेत मिरचीची रोपं. ओके. बाकी वांगी पण घरातले आहेत, थोडे बाजारातले आहेत. 1 वर्षभर मिरच्या लागल्या नव्हत्या. 1 वर्ष होतं झाड, 1 वर्षभर लागल्या नव्हत्या. जसं ताक, राख आणि शेणखत चालू केले सगळ्या झाडांना, तसं ते फुलानं आणि फळानं भरले सगळं गार्डन, टेरेस गार्डन. हे बघा चिगळाची भाजी आहे, काल हार्वेस्ट करून घेऊन गेले काढल्या ह्या साईडची. आणि ही मुळ्या इथंच टाकल्या, मुळ्या इथंच टाकल्यात. मुळ्या मुळ्या आणि फुटून येतात. ह्या मुळ्या टाकल्या, ह्याच्यावर जरा माती टाकली की अजून भरते आता बरोबर. ही बसून ही निवडणार आणि मुळ्या इथंच टाकणार, भरून जाते. असे देशी ऑर्गॅनिक आणि विना खत, फर्टिलायझर, केमिकल किंवा रासायनिक खताचा जराही वापर नाही. आज बघितलं आजची हार्वेस्टिंग मी केली आणि खूप दिवस यायची इच्छा होती टेरेसवर पण जमतच नव्हतं.
आज फायनली जमलं आणि आज बघा हार्वेस्टिंग चांगली केलेली आहे मस्तपैकी. तर चला तर गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा म्हटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.